महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। खंडणी, मारहाण व कट रचण्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सराफाकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय। नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। अविनाश जाधवांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये ते सराफाच्या मुलाला मारहाण करताना दिसत आहेत। अविनाश जाधवांचे मित्र वैभव ठक्करांना हिशोबासाठी सराफानं बोलवलं असताना अविनाश जाधवांनी तिथं सराफाच्या मुलाला मारहाण केली। तसंच जाधवांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना 5 कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलाय। या तक्रारीवरून जाधवांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावर अविनाश जाधवांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। एका व्यक्तीनं दूरध्वनी करून मला आणि माझ्या पत्नीला डांबून ठेवलंय असं सांगितलं होतं। त्यानंतर मी मदतीसाठी पोलिसांसह तिथं गेलो होतो। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूड भावनेनं आपल्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं अविनाश जाधवांनी म्हटलंय। आता या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। दरम्यान पोलिसांनी देखील या घटनेला दुजोरा दिलाय। तसंच पुढील तपास सुरू असल्याचं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलंय। हे प्रकरण आता नेमकं कुठवर जाऊन पोहोचतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।